मुंबईमध्ये विरोधकांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे. थेट जाऊयात त्या पत्रकार परिषदेत. 36,000 कोटीची कर्जमाफी जाहीर झाली. महाराष्ट्र सरकारचं मला कळत नाही की आमच्या शेतकऱ्यांचा त्यांचा 36 आकडा काय म्हणून आता राज्याचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही यूपीचं मॉडेल स्टडी करतोय, तामिळनाडूचं मॉडेल स्टडी करतोय. याच्यात राज्याचं किती मोठं अपयश ते स्वतःच मान्य करतात. एक काळ असा होता की महाराष्ट्राचं मॉडेल स्टडी करण्यासाठी देशातील लोक महाराष्ट्रात यायचे. आता महाराष्ट्राला ही वेळ आलेली आहे की आपल्या दुसऱ्या राज्याची मॉडेल अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे. आणि निश्चितच त्यामुळे आता सरकारला कुठला मॉडेलचा अभ्यास करण्याची गरज नाही. त्यांनी खरं म्हणजे आम्हाला जरी विचारलं तर आम्ही त्यांना मॉडेल देऊ की शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करायची. आणि त्यामुळे मॉडेलच्या नावाखाली फक्त आता वेळकाढूपणा करण्याचं काम आता त्यांनी बंद केलं पाहिजे. त्यांनी असं आज काहीतरी निवेदन फटलं की न्यायालयाने आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. पण माननीय मुख्यमंत्री विसरलेत की विदर्भातील 11,000 गावांना खरीपाच्या अनुदानापासून वंचित ठेवण्याचा जो सरकारचा निर्णय होता, शेवटी यवतमाळच्या शेतकऱ्यांनी जनहित याचिकेतून देवानंद पवार यांनी जाऊन जनहित याचिका केली आणि त्यातून नागपूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयाने जेव्हा सरकारला फटकारलं त्यावेळी पुढे 11,000 गावातील शेतकऱ्यांना ते अनुदान द्यावं लागलं. कधी कधी सरकारला मला वाटतं न्यायव्यवस्थेकडूनही फटकारल्यानंतर सरकारला जाग येते असे अनेक निर्णय सरकारमध्ये सरकारला करावं लागले. आणि त्यामुळे न्यायालयाने सांगण्याची आवश्यकता नाही म्हणण्यापेक्षा सरकार जर अजूनही निर्णय करत नसेल तर शेवटी आता न्याय देवतेच्याकडेच आता जाण्यापलीकडे मार्ग उरत नाही. हे राज्याने आपल्या सध्याच्या सरकारने ते अनुभवलेलं आहे. आणि म्हणून हे अशा सगळ्या विषयाबद्दल प्रामुख्याने कर्जमाफीचाच मुद्दा आमचा होता. त्याच्याबद्दल आता वेळोवेळी सरकार वेळकाढूपणा करत योग्य वेळी करू वगैरे असे उत्तर देत बसलेलं आहे. परंतु आता 9,000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याच्या नंतर आता योग्य वेळ कोणती. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आता 4 आठवड्याची मुदत दिली केंद्र सरकारला की तुमचे सगळे प्रयत्न अपयशी ठरत चाललेले आहेत. निश्चित तुम्ही काय करणार आहात आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा केंद्राला फटकारलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं राज्यातल्या देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आता दुसरा कोणताही पर्याय सरकारपुढे उरला नाही. कर्जमाफी आता ताबडतोब जाहीर करावी ही आमची या निमित्तानं मागणी आहे. आता सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी साधारण आजचा वार्तालाप एकतर सगळे आम्ही आमदार चंद्रपूरपासून निघालो, पनवेलपर्यंत आलो आणि नंतर आज मुंबईला आलो त्यावेळेस एक आपल्याशी दूध साधावी, आपल्याशी थोडंसं बोलावं अशा पद्धतीनं आज आपल्याला बोलवण्यात आलेलं आहे. मी आपलं सर्वांचं आम्हा सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आपण बघताय की ही सगळी मागणी होत असताना नेमकं याच काळामध्ये मद्रास हायकोर्टाचा त्या ठिकाणी निर्णय आला. अर्थात तो तामिळनाडूच्या बद्दलचा आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी घेतल्याचा निर्णय काल आपल्याला 36,000 कोटीच्या संदर्भातला ऐकायला मिळाला. मी सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील आम्ही 15 वर्षामध्ये चौघांनी 15 वर्ष वेगवेगळे वर्ष आम्ही अर्थ मंत्रालय सांभाळलेलं होतं. दिलीपरावांनी 1 वर्ष, सुनीलरावांनी 1 वर्ष, मी 4 वर्ष आणि 9 वर्ष आमच्या जयंत पाटील साहेबांनी.
आम्हाला माहिती आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे. स्वर्गीय विलासरावजी, अशोकराव, पृथ्वीराजजी, सुशीलकुमारजी असे 4 मुख्यमंत्री त्या काळामध्ये होऊन गेले. त्याच्यामुळं एक सूत्र असतं जे केंद्र सरकारने अर्थ विभागाने ठरवलेलं असतं की बाबा एखाद्या राज्याचं उत्पन्न किती आहे, त्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये किती बॉरोइंग ते करू शकतात. आमचं सरकार असताना त्याच्यामध्ये आम्ही साधारण जे कर्ज उचललेलं होतं राज्य चालवण्याच्या करता त्यावेळेस अजूनही 4 ते 5% आपण बॉरोइंग करू शकत होतो. तो आकडा हा काही लाख कोटीचा आहे. आज राज्यातला सगळा शेतकरी हतबल झालेला आहे. रोज घटना घडतायत. कालची साताऱ्याची घटना तर फार आपल्या अंगावर शहारे आणणारी आहे. सगळ्याच घटना अतिशय मनाला वेदना देणाऱ्या. काय आपल्या शेतकरी समाजाचं होणार आहे, का राज्य सरकार त्या ठिकाणी लक्ष देत नाहीये. आणि असं असताना मुख्यमंत्री पुन्हा तिथं न्यायालयाने आम्हाला सांगू नये. न्यायालय केव्हा सांगतं, जर सरकारने लोकाभिमुख कारभार नाही केला आणि जनतेची जी मागणी आहे ती लक्षामध्ये न घेता रेटून सरकार चालवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस एखादा व्यक्ती कोर्टामध्ये जाऊन कोर्टाला न्याय मागतो आणि कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करताना. आज नाही, तुम्हाला आठवत असेल की दुष्काळ देखील जाहीर केलेला नव्हता, त्यावेळेस कोर्टाने सांगितलं तुम्ही दुष्काळ कधी जाहीर करणार ते आम्हाला सांगा. अशा पद्धतीनं सातत्याने हे सरकार 2.5 वर्ष सत्तेवर आल्यापासून अनेक उदाहरणं हे तशा प्रकारची घडलेली आहेत की हायकोर्टाला त्याबद्दल सांगावं लागलेलं आहे सरकारला. आणि सरकार पुन्हा विचार करतंय. एक तर उत्तर प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही वृत्तपत्रातच वाचलं, मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंटमध्ये पाहिलं की बाबा आपल्या योजना कशा आहेत ते समजावून घेण्याच्या करता त्यांची टीम आली. आणि आता त्यांनी कर्जमाफी केल्यानंतर मुख्यमंत्री आज सभागृहामध्ये सांगतायत की बाबा आम्ही आमच्या सचिवाला माहिती घ्यायला सांगितलेली आणि तिकडनंही माहिती घेतो, तुम्ही बॉन्ड्स काढा. पाठीमागच्या काळामध्ये पूर्वीचं शिवसेना भाजपच्या सरकारने कृष्णा खोऱ्यातलं पाणी ठराविक काळामध्ये अडवण्याच्या करता बॉन्ड्स काढलेले होते कृष्णा खोरे महामंडळाचे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला होता. त्याच्यामुळे राज्य आज तुमच्या माझ्या देशामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या 4 राज्यांनी कर्जमाफी दिलेली आहे. ह्या 4 राज्यांच्या पेक्षा आपल्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तुलनात्मक यांच्यापेक्षा जास्त चांगली आहे. आणि त्यामुळं हीच वेळ आहे. ह्याच्यात आणखीन शेतकरी आता हे सगळं पाहतोय आणि शेतकऱ्यांच्याही अपेक्षा वाढल्यात की आता ह्या सरकारने निर्णय घेतला, इथनं हायकोर्टाने सांगितलं, इथून इतक्या 1000 कोटी कर्जमाफी त्या ठिकाणी झाली. तशा पद्धतीचा आता तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे. आणि मला एका गोष्टीचं कीव करायची वाटते की भारतीय जनता पक्षाचा सत्ताधारी पक्ष त्यांचा एक आमदार उठतो आणि सरळ सांगतो की कर्जमाफी देऊ नका. म्हणजे किती आत्महत्यांना पाहिजे, किती लोकांनी जीव त्या ठिकाणी दिले पाहिजे त्यावेळेस त्यांचे डोळे उघडणार आहेत. अशा पद्धतीचं सरकार, असंवेदनशील सरकार की ज्यांना काही आता राहिलेलं नाहीये, अशा पद्धतीचं सरकार हे सगळं चाललेलं आहे. आणि हे कुठंतरी त्वरित थांबलं पाहिजे आणि राहिलेल्या 2 दिवसात त्यांनी कर्जमाफीचा निर्णय हा लगेच घोषित केला पाहिजे, त्याची अंमलबजावणी आणली पाहिजे. मी आपल्या पत्रकार मित्रांना सांगतो, इथं बसणाऱ्या काही लोकांशी ज्यावेळेस पहिल्या दिवसापासून कर्जमाफीच्या बद्दल आम्ही मागणी घेतली, पृथ्वीराज चव्हाण साहेबांना विचारा, मी त्याचा साक्षीदार आहे, राधाकृष्णजी आहे, जयंतराव आहेत, असे आम्ही काही, धनंजय मुंडे, सुनील तटकरे असे आम्ही काही साक्षीदार आहोत. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही थोडंसं आम्हाला मदत करा. म्हणलं मदत करायची म्हणजे काय करायची? ते म्हणले कर्नाटक सरकारने एक अशा प्रकारचा प्रस्ताव दिलाय की त्यांच्याकडं जे काही कर्ज घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी, त्याच्यातलं सहकारी बँकेकडनं घेतलेल्या कर्जाचा हिस्सा हा काहीतरी 25-30% आहे आणि राष्ट्रीयकृत बँकांचा घेतलेला हिस्सा हा काहीतरी 70% आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी केंद्राला कळवलंय की जे राष्ट्रीयकृत बँकांचं आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय ते त्यांनी द्यावं, सहकारी बँकांनी घेतलेल्या कर्जाची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी, असं स्वतः राज्याच्या प्रमुखांनी अनौपचारिक चर्चेच्या निमित्तानं सांगितलेलं होतं.
म्हणजे अधिवेशन ज्या दिवशी सुरू झालं तेव्हापासून हे माहिती घेत आहेत की कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, किती सहकार्य. त्याच्यामुळे 30,500 कोटीचा आकडा पुढे आला ना. ज्यावेळेस आपण सगळ्यांनी आकडा ऐकला तो हा सरकारचा आकडा आहे आणि अशा प्रकारे त्यांनी ती चर्चा केली. नंतर व्यंकय्या हे गेले दिल्लीला आणि मग व्यंकय्या नायडू आणि अरुण जेटली साहेबांनी स्टेटमेंट केलं की आम्ही काही कर्जमाफीला मदत करू शकणार नाही. आणि आज मुख्यमंत्री म्हणतायत की आता उत्तर प्रदेशने कसं कर्जमाफी केली. उत्तर प्रदेशचे तर मुख्यमंत्री काल आले, काही 15 दिवस पण झाले नाही किंवा महिना झाला नाही. हे मुख्यमंत्री येऊन 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षात किती अर्थसंकल्प सादर केलेले आहेत आणि अर्थसंकल्प सादर करत असताना आम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री, अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री, अर्थ विभाग आणि नियोजन विभागाचे सगळे अधिकारी एकत्र बसतात आणि ते प्लॅनिंग करतात. त्याच्यामुळे सगळं माहिती असतं की किती व्याजाच्या करता पैसे आपल्याला द्यावे लागणार आहेत, किती बॉरोईंग आपल्याला करावं लागणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी करता किंवा विभागाकरता हा खर्च आपल्याला प्लॅन नॉन प्लॅन ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि नेहमी मग असा काही उठाव झाला की सीएम साहेबांनी उठायचं आणि त्याच्यामध्ये सांगायचं नाही आणि सकारात्मक. अरे सकारात्मक आहे तर कधी बाहेर पडणार हेही आम्हाला त्या ठिकाणी कळायला मार्ग नाहीये. आणि अशा पद्धतीचं हे नाकारते सरकार, असंवेदनशील सरकार, शेतकऱ्याच्या बद्दल अजिबात जिव्हाळा नसणारं, आपलेपणा नसणारं असं हे सरकार त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि त्याच्यातून शेतकऱ्याचा सहनशीलता संपलेली आहे आणि त्याच्यातून आज सर्वच ठिकाणाहून मागणी त्या ठिकाणी आलेली आहे. काही शेतकरी म्हणाले आपल्या तर राज्याच्या इतिहासामध्ये पत्रकार मित्रांना एक गोष्ट कबूल करावी लागेल, शेतकरी संपावर अशा पद्धतीनं पहिल्यांदाच घटना घडली. आणि त्याच्यातून बाकीच्या बाबतीमध्ये प्रत्येक जण कोण आसूड यात्रा करत आहे, आमची संघर्ष यात्रा त्या ठिकाणी चालूच आहे. आम्हाला शेतकरी बाहेरनं सांगतायत की हे चालू ठेवा, आता कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबू नका. म्हणजे सगळ्यांना हे मनापासून वाटायला लागलेलं आहे आणि त्याची गरज आहे, ही काळाची गरज आहे. त्याकरता ही अशा प्रकारची मागणी आणि वस्तुस्थिती ही तुमच्या समोर या निमित्तानं ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला. तेव्हा 20 दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेला भाजपचा मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकतो, तर 2.5 वर्षांपासून फडणवीस सरकार अस्तित्वात आहे, त्यांना कर्जमाफी द्यायला काय अडचण आहे शेतकऱ्यांना, असा प्रश्न विचारलेला आहे अजित पवार यांनी. आणि याच पत्रकार परिषदेत आता पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत. आपल्याकडं यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी 37,000 कोटीची कर्जमाफी केलेली आहे. तिसरं मद्रास हायकोर्टाने चेन्नईबद्दल काही निर्णय घेतलेला आहे की फक्त 2.5 एकर नव्हे तर सर्वांनाच ही कर्जमाफी दिली पाहिजे. आमची फक्त एक मागणी अशी आहे की जर हे यूपी पॅटर्न, चेन्नई पॅटर्न अभ्यास करतो वगैरे मुख्यमंत्री म्हणत असतील, आमची मागणी अशी आहे की 30,500 कोटीचं कर्ज माफ करा. तुम्ही जर यूपी पॅटर्न करून 1 लाखापर्यंत कर्ज माफ करतो म्हटला तर आम्ही बिलकुल स्वीकारणार नाही. स्पष्टपणे जातो, मला जास्त काही सांगायचं नाही. त्यामुळे 30,500 कोटी रुपयाचंच कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांचं सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांचं 5 एकरापर्यंत सर्व शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ होईल आणि ते सरकारने केलंच पाहिजे, आमची एवढी मागणी आहे. धन्यवाद. म्हणजे हे जे मगाशी आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी खरं म्हणजे मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी मागणी आहे ही जी अपेक्षा धरून या सरकारने दफन केली होती, परंतु केवळ या संघर्ष यात्रेमुळे आता मला वाटतं ह्या आमच्या मागणीला नवीन संजीवनी मिळालेली आहे आणि त्याचा परिणाम आता लोकांच्या मध्ये एक प्रकारची भूमिका राज्यातल्या शेतकऱ्याची तयार झालेली आहे आणि तो दबाव सरकारवर वाढलेला आहे. त्यामुळे वेगवेगळे मॉडेल स्टडी करण्यापेक्षा मगाशी आता माझे मुख्यमंत्री म्हटल्याप्रमाणे आता हीच मागणी आहे की आता त्याच्यामध्ये 1 लाख वगैरे काही स्लॅब नाहीच आहे. शेतकऱ्यांची पीक कर्ज असेल, तुमच्या अवजारांची कर्ज असतील, शेती अवजाराला घेतलेली कर्ज असतील,
की सगळीच आता जी सरकारने आकडेवारी गोळा केली 30,000 कोटीची आकडेवारी जी आहेत आणि जी स्वतः माननीय मुख्यमंत्री सभागृहात सांगितलेली आहे, त्यामुळे कोणतीही तडजोड आता या कर्जमाफीमध्ये त्याच्यात केवळ ती तडजोड स्वीकारायची नाही, हाच राज्यातल्या शेतकऱ्यांचा निर्धार आहे. तेव्हा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायला हवी असा सूर आळवलेला आहे विरोधकांनी. यूपी पॅटर्न प्रमाणे 1 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करणं ही अट नको असं म्हणतायत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षातले हे सगळे नेते. आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही व्हायलाच हवी असाही त्यांनी आग्रह धरलाय. पृथ्वीराज चव्हाण यांनी ही सगळी मागणी केलेली आहे की यूपी पॅटर्न लागू करू नका, 1 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल असं काहीही नाही, तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी.